कोणीच मागे राहिला नाही. आणि म्हणून धन्य धन्य भीम भगवान आए है सबको तारणे असे वंदनीय राष्ट्रसंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य केलं. धन्य धन्य भीम भगवान. भगवान म्हटलं का बरं? बुद्ध हातीनं घेता तलवार. मी आधीच सांगितलं की बुद्ध हातीनं घेता तलवार राज्य तरी जगावर एक मात्र साधन प्रचार प्रभावशाली. हातात गौतम बुद्धांनी तलवार घेतली नाही, शांतीचा मार्ग सांगितला. तसाच मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक आतंकवादी तयार करता आले असते, सोडता आले असते, पण तेच कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं नाही. तर हाती काय घेतली? लेखणी घेतली. आणि लेखणीच्या माध्यमातून मुख्य नायक असो किंवा अनेक वृत्तपत्र असो या माध्यमातून जी जनता होती त्या जनतेला सुधारण्याचा प्रयत्न केला. सुधारण्याचा प्रयत्न केल्यानंतर जीवन सर्व जनता जागृत झाली आणि देशाचा विकास कसा होईल याकडे प्रत्येकाने लक्ष दिलं. आणि म्हणून आज हे सर्व श्रेय जे आहे ते भारतात राहिलं नाही, जगात विश्वात विख्यात असेल म्हणून विश्वमानव म्हणतात, भारतरत्न म्हणतात. असा जगावर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसराच महामानव आहे ज्यांना अनेक विशेषणांनी विशेषण मिळाले. बोधिसत्व, भारतरत्न, नाही का? आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य अतिशय महत्वाचं आणि अतिशय तालेसरांनी सांगितलं की अरे माणूस असून त्याला मंदिरात जाण्याचा हक्क नव्हता हे सांगणारे माणूस होते की नाही. जसा माठ फोडाची गोष्ट सांगितली की त्याला तुडवला असता माझ्यासारखा असता की नाही तर त्याचे हजार तुकडे केले असते. ही सगळी मानवता नायनाट करण्याचं कार्य सर्वात महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केली. अरे माणूस आहे तू, त्याला चार हातात, कधी दोन हात आहे, कधी दोन पाय आहे, कधी बुद्धी करण्याचा विचार आहे. मग माणसामध्ये भेद कशाला करता? सर्व धर्मांचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारण्याचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना. वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलं की कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. हेच कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. 18 जातीचे मावळे आपल्यासोबत ठेवले. हे सगळं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा केलं. निघाली सगळे धर्म लोक. आज जर आपण बाहेर गेलो ना आपल्याला कोणी जरी म्हटलं तरी आपण